यशस्वी उद्योजक आपल्याला दिसतात अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला. MSMEs त्याला आपण लघु उद्योग म्हणतो. मला असं वाटतं MSMEs आर अनसंग हिरोज. 6 कोटी MSMEs आज भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत. या 6 कोटी MSMEs द्वारे आज 20 करोडपेक्षा जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट निर्माण होते. आज आपण म्हणतो की भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने चाललेला आहे. त्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा बॅकबोन जो आहे तो MSMEs आहे. आणि ह्या जत्रा हे एक असं व्यासपीठ आहे की या अनसंग हिरोजना त्यांच्या योगदानाला आपण साजरं करावं, ह्या हेतूने हा कार्यक्रम आपण करतो. ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे पण नक्की काय कळत नाहीये काय करू, तो फक्त त्या बिझनेस जत्रेच्या माहोलमध्ये आला. सगळ्यात आधी त्याला 125 पेक्षा जास्त व्यवसाय तिकडे प्रत्यक्ष बघता येतात. त्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसच्या मागे जे उद्योजक आहेत त्यांच्याशी डायरेक्ट थेट संपर्क करता येतो. जस्ट कम टू बिझनेस जत्रा, गिव्ह युअर सेल्फ दोज 2 days अँड आय विल गॅरंटी की त्या मंतरलेल्या 2 दिवसांमध्ये त्यांना जबरदस्त इन्साइट्स मिळतील. नमस्कार मंडळी, मी क्षितिजा गुप्ते तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्षवेध यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आत्तापर्यंत अनेक यशस्वी उद्योजकांचे व्हिडिओ बघत आलेला आहात आणि नक्कीच त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदाही झालेला आहे. आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण तुम्ही आधीचे जे व्हिडिओ बघितले ते मार्गदर्शनपर होते आणि नक्कीच तुम्हाला प्रश्न पडेल की हा व्हिडिओ काय वेगळा आहे. तर हा व्हिडिओ खूप खास आहे कारण लक्षवेध इन्स्टिट्यूटचे संचालक श्री अतुल राजोळी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके किंवा लाडका अतुल दादा हा या पॉडकास्टच्या माध्यमातून आज तुम्हा सगळ्यांना भेटायला येतोय. तर स्वागत करूया अतुल दादाचं आणि आपल्या गप्पांना सुरुवात करूया. तर अतुल दादा, मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की मागची 20 वर्ष तू सातत्याने मराठी उद्योजकांसाठी काम करतोयस. मराठी, अमराठी, महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर असंख्य उद्योजक तू घडवतोयस. तर तुला कधी असं वाटलं, तुला स्वतःला अशी प्रेरणा कधी मिळाली की आपण उद्योजकांसाठी काम करायला पाहिजे? लक्षवेध इन्स्टिट्यूटची स्थापना जी मुळात झाली ती फ्युचर पाठशाला विद्यार्थी विकास प्रशिक्षण क्रमाने झाली. आणि ॲक्च्युली मी जास्त पॅशनेट विद्यार्थ्यांसाठी होतो सुरुवातीपासूनच. पण जेव्हा विद्यार्थ्यांसाठी काम करत होतो तर त्याच दरम्यान विद्यार्थ्यांचे जे पालक असायचे ते आम्हाला भेटायला यायचे आणि ते मला म्हणायचं की अरे आमच्या मुलांमध्ये एवढा बदल आहे, परिवर्तन आहे, सो तुम्ही असे आमच्यासाठी काही कार्यशाळा करता का? आणि त्यावेळेला मला असं वाटलं बहुतेक माझ्या वयामानाने मी मुलांसाठी कार्यक्रम करू शकतो, पालकांसाठी करण्यासाठी तेवढा मी एवढा सक्षम नाही आहे. पण हळूहळू आमचा स्वतःचा पण व्यवसाय निर्माण झाला. आम्हाला स्वतःला पण आमची एक ऑर्गनायझेशन बिल्ड करायला लागली. आमचं पण बिझनेसला एक संघटनात्मक स्वरूप द्यावं लागलं आणि हे मी शिकत गेलो. आणि मग शिकता शिकता जसजसे आमच्याकडे मंडळी यायची त्यामध्ये मग लघु उद्योजकांचा मोठा वाटा असायचा. मग हळूहळू आय गॉट इन टू प्रोफेशनल स्किल्स डेव्हलपमेंट अँड लेटर ऑन एंटरप्रेन्योरशिप्स डेव्हलपमेंट. सो फ्रँकली स्पीकिंग इट वॉज अ बाय प्रॉडक्ट, इट वॉज स्ट्रॅटेजिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वॉट आय वॉज डुईंग अर्लियर. आणि त्यानंतर असं झालं की जे जास्त पिकअप झाला, जास्त आम्हाला प्रतिसाद मिळायला लागला, तो सगळ्या उद्योजकता विकास कार्यक्रमांना, कार्यशाळांना मिळायला लागला आणि मग मी पूर्णपणे उद्योजकांबरोबरच जास्त काम करायला लागलो आणि आय स्टार्टेड एन्जॉईंग दॅट. ओके, म्हणजे मुलांपासून तू एक पिढी घडवत गेलास आणि मग त्यांच्या पालकांपर्यंत तुझी सुरुवात झाली की खरंच की मुलांना आपण म्हणतो की ती एक पिढी असते, नवीन भारत आहे तो. आणि मुलांमध्ये जेव्हा आपण बदल अनुभवतो तो नक्कीच पालकांसाठी ही खूप मोठी गोष्ट असते. आणि म्हणूनच म्हणजे तू असं आता म्हणालास की MSMEs मध्ये तू काम करायला सुरुवात केलीस किंवा लघु उद्योजकांसाठी काम करायला सुरुवात केली, तर ते क्षेत्र कसं आहे? म्हणजे लघु उद्योजकांसाठी तू जे काही काम करतोस ते कशा स्वरूपाचं आहे? सुरुवातीला आम्ही लक्षवेध फाउंडेशन नावाचा एक कार्यक्रम त्याच्याने आम्ही सुरुवात केली. 10 आठवड्यांचा कोर्स आहे. इनफॅक्ट तू सुद्धा तो कोर्स केलेला आहेस. आणि आतापर्यंत 42 बॅचेस झाल्या या कोर्सच्या आणि आतापर्यंत मे बी एक 3 ते 4,000 पेक्षा जास्त उद्योजकांनी हा कोर्स केला. आणि तो कोर्स करत असताना इट वॉज मोर ऑफ अ पर्सनल एम्पॉवरमेंट प्रोग्राम, ज्याच्यामध्ये ध्येय निश्चिती, टाईम मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी, कॉल फॉर चेंज, प्रोजेक्ट अशा पद्धतीचे विषय आम्ही त्यांना शिकवायचो. आणि त्या 10 आठवड्यांमध्ये हे सगळे उद्योजकांचा जास्त परत सहभाग होता, MSMEs. आणि मग ते पेटून उठायचे, त्यांची ध्येय डिसाईड व्हायची आणि त्यांचं विजन ब्रॉड व्हायचं. आणि त्या 10 आठवड्यानंतर मग असं असायचं की आमच्याकडे आता पुढे त्यांना द्यायला काही नाही आहे. आणि मग तेव्हा लक्षात आलं आणि काही मेंटर्सनी पण प्रेरणा दिली. आणि मी इकडे प्रकर्षाने मेन्शन करेन सुप्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार सर, त्यानंतर पितांबरीचे प्रभू देसाई सर यांनी मला पर्टिक्युलरली सांगितलं की ह्या सगळ्या उद्योजकांना तू 1 वर्षाचा मिनिमम MBA सारखा कोर्स डेव्हलप करायला पाहिजे. कारण ही मंडळी जेव्हा MBA करायला जातील तेव्हा त्यांचा
त्याचा जो सिलेबस असतो त्याचा कॉन्टेक्स्ट हा कॉर्पोरेट वर्ल्डशी जास्त निगडीत असतो. सो लघु उद्योजकांसाठी MSMEs साठी पर्टिक्युलरली यू हॅव टू बिल्ड अ प्रोग्राम विच कॅन हेल्प देम टू ट्रान्सफॉर्म देअर ऑर्गनायझेशन. आणि मग आम्ही लक्षवेध ॲडव्हान्स नावाचा उपक्रम सुरू केला आणि मग उद्योजकांसाठी वेगवेगळ्या वन डे वर्कशॉप्स वेगवेगळ्या विषयांवर पर्टिक्युलरली कार्यशाळा मी घ्यायला सुरुवात केली. आणि मग MSMEsमध्ये खूप जास्त मी असं म्हणेन की जास्त डीप लेवलला जाऊन त्यांच्याबरोबर काम केलं. आणि लेटर ऑन आय गॉट इन टू कन्सल्टिंग ऑल्सो. सो मी बऱ्याच मिड साईज ऑर्गनायझेशन्स बरोबर कन्सल्टिंग करू लागलो. सो गेल्या जसं तू म्हणालीस की 20 वर्ष आणि जो प्रोफेशनल जर्नी लक्षवेधचा जर म्हटलं तर 17 वर्षांमध्ये आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त उद्योजकांनी आपले वेगवेगळे कार्यशाळा ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड केलेत. 3 लाखपेक्षा जास्त लोकांपर्यंत आपले वेगवेगळे उपक्रमांच्या माध्यमातून आपण पोहोचलेलो आहे. आणि गेल्या या आता 3-4 वर्षांमध्ये आता आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून या डिजिटल स्वरूपामध्ये आता लक्षवेध जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि एकाच ध्यासाने काम करतो. तो म्हणजे लघु उद्योजकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगायला सक्षम करणं आणि त्यांच्यासाठी एक दीपस्तंभ बनून सदैव कार्यरत राहणं. आणि हेच मला असं वाटतं कार्य आहे. आणि यूट्यूब चॅनल मला सांगायला गेलं की ज्या माध्यमातून आपण आता बोलतोय त्याचे सुद्धा आपले साधारण 30,000पेक्षा जास्त आता सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि ती जर्नी वाढतच आहे, वाढतच जाती आहे. कारण बरेचसे उद्योजक असे आहेत की ज्यांना प्रत्यक्षपणे इथे येता येत नाही, तुझे कार्यक्रम अटेंड करता येत नाही, ते या माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय. म्हणजे 30,000 तर फक्त सबस्क्रायबर आहेत, पण त्याही पेक्षा जास्त लाख लोक बघतायत हा कार्यक्रम. आणि याच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी नक्कीच मिळतंय. कारण इतकं प्रेरणादायी आहे हे. म्हणजे जसं तू आता म्हणालास की एक वर्षभराचा कोर्स सुरू केला होता किंवा मी स्वतः त्या तुझ्या कोर्समधनं गेली आहे. आणि मला खरंच जाणवतं ही गोष्ट, जेव्हा आपण हा कोर्स करतो तेव्हा असं होतं ना की ते पुरेसं नाहीये, अरे अजून काहीतरी पाहिजे. म्हणजे तो प्रवास आम्हाला तुझ्यासोबतचा संपवायचा नसतो. आणि प्रत्येकाची हीच मागणी असते की काहीतरी हवंय, काहीतरी हवंय. मग तुला फोन करणं किंवा ऑफिसमध्ये सारख्या चौकशा असतात की कधी कार्यक्रम आहे नवीन, कधी भेटतोय. आणि मला असं वाटतं हे सगळं काही कारण होतं का जो एक धमाकेदार कार्यक्रम आता आपण घेऊन येतोय जानेवारीमध्ये. तर त्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये मी तर तुला विचारणारच आहे, कारण ते आपल्यासाठी एक म्हणतात ना एक शिखर बनत चाललेला आहे तो कार्यक्रम म्हणजे. तर त्या कार्यक्रमाबद्दल मला नक्कीच तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की त्याची सुरुवात कशी झाली. जो कार्यक्रम आहे आपला बिझनेस जत्रा, आणि हे 4थं वर्ष आहे बिझनेस जत्राचं. आणि खूप लोक म्हणजे आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड असतो की कधी तू डेट्स अनाऊन्स करतोय आणि आम्ही पुन्हा एकदा त्या परिवारात येतोय. सो बिझनेस जत्रा हा एक सोहळा आहे उद्योजकतेचा, हा एक सण आहे लघु उद्योजकांचा. आणि ह्याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग आहे. 2019च्या दरम्यान आमचे बरेचसे उद्योजक आहेत आणि जी मंडळी आमच्या लक्षवेधच्या सानिध्यात येतात, जे आमचा लक्षवेधचा कुठलाही उपक्रम, कोर्स, ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतात, त्यांना आम्ही लक्षवेधी असं म्हणतो. जी व्यक्ती लक्षवेधी जीवन जगते त्याला आम्ही लक्षवेधी म्हणतो. सो असे बरेचसे लघु उद्योजक लक्षवेधी आहेत आमचे. आणि ते येऊन भेटायचे आणि ते म्हणायचे की दादा इतके तमाम लक्षवेधी आहेत आपले, हजारांमध्ये तो आकडा आहे, सगळे उद्योजक आहेत, सगळे मराठी आहेत, महाराष्ट्रातले उद्योजक आहेत. तर मग आपण या सगळ्या उद्योजकांना एका व्यासपीठावर का आणू नये. आणि मग ती कल्पना जी होती ती कल्पना उचलून धरली सगळ्यांनी. आणि मग आम्ही विचार केला की काय करू शकतो. आम्ही विचार केला पहिलं तर या संकल्पनेमध्ये या प्लॅटफॉर्म मार्फत व्हायला काय पाहिजे. सो सगळ्यात पहिली गोष्ट जाणवली की इकडे आपापसामध्ये जनसंपर्क होऊन प्रगतीच्या संधी निर्माण व्हायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, त्याच्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे, इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे, उद्योजकतेचा स्ट्रॉंग संदेश त्या प्लॅटफॉर्ममधून जायला पाहिजे. आणि थर्ड, व्हेरी इम्पॉर्टंटली, की तिकडे ज्ञानार्जन सुद्धा व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग आमच्या मनामध्ये त्याची संकल्पना आली की त्याला आपण जत्रा म्हणूया, त्याला आपण व्यावसायिकांची जत्रा म्हणूया, त्याला आपण उद्योजकांची जत्रा म्हणूया. सो परत जत्रा का, वाय नॉट अ कॉन्क्लेव्ह, जत्रा का, सो वाय नॉट अ कॉन्क्लेव्ह, वाय नॉट अ एक्सपो. आणि जेव्हा जत्रा हा शब्द आला बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या की बाबा हे एकदम थोडंसं गाव खात्यातलं वाटतं, हे जरा थोडंसं डाऊन मार्केट वाटतं, एकदम असं गावातल्या कार्यक्रमासारखं वाटतं. सो इकडे 2-3 मी रिझन्स देईन. नंबर 1 इज बरेचसे सेक्टोरियल एक्सपो होतात. सो म्हणजे फार्मा असेल किंवा केमिकल्स असेल किंवा IT असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल. सो हे जे सेक्टोरियल एक्सपो असतात ते त्या सेक्टर पुरते मर्यादित असतात. आम्ही असं म्हटलं की हा सेक्टर पुरता मर्यादित नाही आहे. आपला जो सेगमेंट आहे, ज्याला आपण रिप्रेझेंट करतो, ते आहेत MSMEs, ज्याला आपण लघु उद्योग म्हणतो. आणि ऍक्च्युअली टेक्निकल स्पीकिंग त्याला आपण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, पण आम्ही त्याला लघु उद्योग म्हणतो.
सो आपण त्यांना रिप्रेझेंट करतोय. सो तो वाईड ऑडियन्स असला पाहिजे. सो इट विल नॉट बी अ एक्सपो. नंबर 1. नंबर 2 की जत्रा जी गावागावामध्ये होते, प्रत्येक गावामध्ये वर्षातून एक जत्रा होते आणि जत्राच्या मागे आपल्या पूर्वजांनी त्याची जी संकल्पना होती ती अशी होती की प्रत्येक गावाची एक ट्रेड इकोसिस्टम बिल्ड व्हायला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये एक चांभार असतो, सुतार असतो, शिंपी असतो, कुंभार असतो आणि त्यांना त्यांच्या टेक्निकल कामाचं, त्यांचं एक कौशल्य, त्यांना जी कसब असते ती त्यांच्याकडे असते, पण त्यांना व्यवसाय किंवा मार्केटिंग या गोष्टी त्यांना जमणार नाहीत हे गृहीत धरून आपल्या पूर्वजांनी मुद्दामून जत्रा अशी संकल्पना आणली जिकडे ग्रामदैवतेचा तो उत्सव असेल, एका सकारात्मक वातावरणामध्ये सगळी लहानांपासून थोरांपर्यंत सगळी मंडळी येतील. आणि जर तू बघितलंस तर त्या जत्रेमध्ये एक मंदिर असतं आणि त्या मंदिरच्या आजूबाजूला असंख्य स्टॉल्स असतात. मग ते खाण्यापिण्याचे असतील, गेम्सचे असतील आणि वेगवेगळ्या खरेदी विक्रीचे स्टॉल्स असतील. पण त्यामुळे होतं काय, जो व्यक्ती तिकडे स्वतःचा काहीतरी छोटा व्यवसाय करतोय तो तिकडे आपला स्टॉल मांडतो, तो आपले उत्पादनं तिकडे मांडतो. मग तो कुंभार असेल तो त्याचा मडक्यांचा स्टॉल तिकडे मांडतो, एखादा चांभार असेल तो त्याच्या चपलांचा स्टॉल मांडतो, एखादा शिंपी असेल तो कपड्यांचा स्टॉल. आणि त्याच्यामुळे जी लोक येत आहेत ते जत्रेच्या निमित्ताने येत आहेत, पण त्या सगळ्या स्टॉलला ते फिरल्या कारणाने त्यांचा जनसंपर्क होतो. बरोबर. आणि त्यामुळे गावामध्ये शिंपी कोण आहे, सुतार कोण आहे, चांभार कोण आहे, कुंभार कोण आहे, या जनसंपर्कामुळे वर्षभराची एक ट्रेड इकोसिस्टम तयार होते. सो आपल्या पूर्वजांनी आपल्याला मार्केटिंग कसं करायचं हे शिकवलं नाही, पण त्यांनी एक व्यासपीठ असं बनवून दिलं जिकडे ऑटोमॅटिकली जनसंपर्क होऊन त्यांचं मार्केटिंग होऊन एक ट्रेड इकोसिस्टम बिल्ड झाली. सो व्हॉट वी थॉट की हा किती भारी कॉन्सेप्ट आहे. सो तेच जत्रेचं स्पिरिट इंटॅक्ट ठेवून त्याला एक कॉर्पोरेट आणि एंटरप्रेन्योरियल आउटलुक आपण देऊन, एक प्रोफेशनल आउटलुक देऊन त्याला आपण शहरामध्ये उद्योजकांची जत्रा करूया. सो तसंच सकारात्मक वातावरण, तसंच जत्रेचं स्पिरिट, तसंच आनंददायी एन्व्हायरमेंट, पण तिकडे मग आपण B2B आणि B2C एक्झिबिशन करू. सो ज्यामध्ये B2B मध्ये 100पेक्षा जास्त व्यवसाय आपले वेगवेगळे उत्पादनं, प्रॉडक्ट, सर्व्हिसेस तिकडे घेऊन मांडतात आणि B2C मध्ये एक छोटं सेक्शन असतं जिकडे परत ही सगळी उद्योजक मंडळी ती मांडू शकतात. सो असा आम्ही कॉन्सेप्ट केला की हे एक उत्सव असला पाहिजे, पण त्या उत्सवाच्या निमित्ताने तिकडे सगळी मंडळी येतील, जनसंपर्क होईल आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील आणि त्याचबरोबर तिकडे कॉन्फरन्सेस सुद्धा होतील. सो बिझनेस जत्रा इज अ फेस्टिवल ऑफ MSMEs विच हॅज गॉट एक्झिबिशन, कॉन्फरन्स अँड थ्रू दॅट जनरेटिंग अपॉर्च्युनिटीज. सो म्हणून आम्ही म्हणतो कम, connect, create, capitalize. Come together, connect with each other, create opportunities and capitalize on growth. वा, मस्त. म्हणजे म्हणूनच ती बिझनेस जत्रा, म्हणजे आता तू असं म्हणालास की तिथे ज्ञानार्जनही होतं, लोकांच्या ओळखीही होतात, नेटवर्किंग हा शब्द तू वापरलास. आणि खरंच हे म्हणजे किती आपल्या पूर्वजांनी विचार केला होता. आणि आपल्याकडे अजूनही म्हणजे मला आठवतं की मुंबईतनं खूप लोक आपल्या गावच्या जत्रेला जातात आणि कुणीच ही जत्रा मिस करत नाही. म्हणजे त्यांना काही नाही तर वर्षभरातनं जत्रा ही प्रत्येकासाठी अतिशय जिव्हाळ्याचा आणि एक आपुलकीचा विषय असतो. आणि तसाच बिझनेस जत्रा मला असं वाटतं हा उद्योजकांसाठी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा विषय होतोय. कारण की जसं तू म्हणालास की फक्त तिथे एक जत्रा जे व्यासपीठ आपण देतोय लोकांना, म्हणजे मागची 4 वर्ष जवळपास आपण 25,000पेक्षा जास्त उद्योजकांना ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. आणि तिथे B2B, B2C, त्याच्यानंतर होणारे कॉन्फरन्सेस, त्याला येणारी दिग्गज मंडळी, म्हणजे हा सगळा अनुभव म्हणता येईल ना की तो एक अभूतपूर्व असतो. आणि तो सुद्धा आपल्या शहरामध्ये, ठाण्यामध्ये इतक्या प्रमाणात लोक सहभागी होतात. तर ही जेव्हा सगळी लोक जोडली जात आहेत तर तिथे तू एक शब्द वापरतोस की नेटवर्किंग, तर त्याचा आणि बिझनेस जत्राचा किती एक घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे तिथे आपण कसं वेगळ्या पद्धतीने लोकांना कनेक्ट करतो. सो 2019 मध्ये, कमिंग बॅक टू अवर प्रिव्हियस क्वेश्चन, की 2019 मध्ये तू असं म्हणालीस की सुरुवात कशी झाली. सो सुरुवात अशी झाली की बाबा आपण करून बघूया, आणि मग सगळ्या आमच्या लक्षवेधी मंडळींनी ते उचलून धरलं. आणि तो पहिला प्रयत्न होता. आम्ही काही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नाही आहोत, आम्ही ट्रेनिंग आणि कन्सल्टिंगमध्ये आहोत. लक्षवेध इन्स्टिट्यूट हे उद्योजकांना मार्गदर्शन करण्याची इन्स्टिट्यूट आहे. पण हा जो इव्हेंट एक पहिला 2019 मध्ये जेव्हा झाला तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. आणि पहिल्या जत्रेमध्ये साधारण मला वाटतं 5,000 उद्योजक आले. एक्झिबिटर्सनी खूप छान स्वतःच्या प्रॉडक्ट्सनं तिकडे एक्झिबिट केलं. मान्यवर मंडळी आली. कॉन्फरन्सेस पण खूप दणदणीत झाल्या. या सगळ्या कॉन्फरन्सेस इनफॅक्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल सुद्धा आहेत. आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता हा जो पायंडा आपण केलेला आहे तो पुढे कंटिन्यू व्हायला पाहिजे.
ऑफकोर्स 2020 आणि 2021 मध्ये जत्रा होऊ शकली नाही बिकॉज ऑफ पॅन्डेमिक. पण 2022 मध्ये मग आम्ही परत अजून जोशमध्ये आलो, कारण सगळ्यांना लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन नंतर परत सगळ्यांना ऍक्टिव्ह व्हायचं होतं. आणि 2022 मध्ये आम्ही परत एकदा तो कार्यक्रम केला आणि त्यामध्ये भरपूर सुधारणा आणली. आणि जसं जत्रेमध्ये, गावच्या जत्रेमध्ये ग्रामदैवता असते, देवी किंवा एखाद्या देवाचं मंदिर असतं आणि त्या मंदिराच्या उत्सवाच्या निमित्ताने लोक तिकडे येतात. आणि 2022 मध्ये आम्ही म्हटलं की आपली जत्रा आहे, आपल्या जत्रेमध्ये उद्योजकांचे सुद्धा एक दैवत असायला पाहिजे. आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या उद्योजकांचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग 2022 पासून जत्रेमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा आपण स्थापन करायला सुरुवात केली. आणि जसं तू नेटवर्किंग बद्दल म्हणालीस, सो आम्ही विचार केला की जे काही जत्रेमध्ये घडतंय त्याचा लेखाजोखा असला पाहिजे, त्याचं स्टॅटिस्टिक्स असले पाहिजे, त्याचा डेटा असला पाहिजे. सो मग 2 दिवसाचा जत्रेचं स्वरूप कसं असतं, तर 2 दिवसाचा हा उत्सव असतो, 2 दिवसाचा हा एक कार्यक्रम असतो जो ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये सध्या तरी आपण करतोय. मे बी पुढे जाऊन अजून भव्य करायची वेळ येईल. सो तिकडे 125 स्टॉल असतात, 100 B2B स्टॉल असतात, 25 B2C स्टॉल असतात. आणि त्या स्टॉलला व्हिजिट देण्यासाठी लोक येतात. आता प्रत्येक स्टॉलवर जेव्हा लोक व्हिजिट करत आहेत, सो आम्ही जत्रा संपल्यानंतर प्रत्येक स्टॉल धारकाला, प्रत्येक जे उद्योजक सहभागी होतात त्यांच्याकडनं डेटा घेतो की तुम्ही तुमच्या स्टॉलला किती जणांनी व्हिजिट दिली, किती जणांबरोबर तुमचे कॉन्टॅक्ट एक्सचेंज झाले, म्हणजे जनसंपर्क झाला, त्यातून ऍक्च्युअल तुम्हाला एन्क्वायरीज किती जनरेट झाल्या, त्याच्यातून ऍक्च्युअल हॉट एन्क्वायरीज किती आहेत ज्या ऍक्च्युअली कन्वर्ट होतील. आणि हा डेटा आम्ही गॅदर करायला सुरुवात केली. आणि सांगायला आनंद वाटतो की या गेल्या 3 एडिशन्समध्ये आतापर्यंत बिझनेस जत्रामध्ये 100 कोटींपेक्षाची जास्त आर्थिक उलाढाल झालेली आहे. 1 लाखपेक्षा जास्त जनसंपर्क शेअर झालेत प्रत्येक स्टॉलचे जर टोटल कॅल्क्युलेट केलं तर. आणि B2Cची जे सेक्शन असतं ते म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमरचं जे सेक्शन असतं, जिकडे खरेदी विक्री होते, तिकडे आपण मोनोपोली देतो. म्हणजे एका सेगमेंटचा जर उद्योग असेल, प्रॉडक्ट आणि सर्व्हिस असतील, तर तशाच ह्याचा दुसरा नसतो. सो त्याच्यामुळे B2C सेक्शन मध्ये स्टॉल घेण्यासाठी झुंबड उडते. खूप लगेच B2Cचं सेक्शन जो आहे तो आपला सोल्ड आउट होऊन जातो. ऑलरेडी आता कार्यक्रम आपला 3 आणि 4 जानेवारी 3 आणि 4 जानेवारी 2025 ला, बाय द वे मी डेटच सांगितली ना, 3 आणि 4 जानेवारी 2025 ला आपली बिझनेस जत्रा यावेळेला होते. सो हे नेटवर्किंगचा हा मी तुला एक स्टॅटिस्टिकल डेटा सांगितला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे एक आनंददायी, प्रेरणादायी असं वातावरण असतं ते अमेझिंग असतं. आणि त्याच्यामध्ये व्यवसाय आणि नेटवर्किंग पेक्षा मी त्याला कनेक्ट वर्किंग म्हणतो. बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कनेक्ट विथ इच अदर. मे बी असं असेल की आपल्या मोबाईलमध्ये मे बी 4-5 हजार लोकांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, दे आर कॉन्टॅक्ट्स, पण आर दे कनेक्ट्स. आपली जवळची मंडळी, आपल्या हक्काची मंडळी जी असतात ना, त्यांच्याबरोबरच आपण व्यवसाय करतो, त्यांच्याबरोबरच आपण कम्फर्टेबल असतो. सो बिझनेस जत्राचं एक वैशिष्ट्य असं की ते आनंददायी वातावरण असल्यामुळे कनेक्टिंग खूप छान होतं सगळ्यांचं एकमेकांबरोबर. आणि मग व्यवसाय आणि बाकी गोष्टी ज्या आहेत ना त्या बाय प्रॉडक्ट होतातच. बरोबर. सो हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्लस प्रतियश उद्योजक तिकडे येतात. आम्ही पर्टिक्युलरली काही VIPs ना, एक साधारण 50 ते 60 VIPs ना आपण पर्टिक्युलरली बोलवतो फक्त जत्रेला व्हिजिट देण्यासाठी, सो दॅट हे लघु उद्योजक जे आहेत हे चांगल्या चांगल्या मंडळींपर्यंत पोहोचू शकतील, प्रतियश उद्योजकांपर्यंत पोहोचू शकतील. प्लस एक 25 पेक्षा जास्त तज्ज्ञ वक्ते तिकडे येतात वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करायला. सो साधारणपणे 100च्या आसपास इन्फ्लुएन्शियल व्यक्ती तिकडे येतात ज्यांच्याबरोबर लघुउद्योजकांचा डायरेक्ट थेट संपर्क होतो. आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक वर्ष एक इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे. आणि हा लघुउद्योजकांसाठी एक खरंच पर्वणी आहे. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून जी मंडळी आत्ता हा कार्यक्रम बघतायत त्यांना हे मी आवाहन करू इच्छितो की 3 आणि 4 जानेवारीला टिपटॉप प्लाझाला ठाण्याला तुम्ही जत्रेला अवश्य भेट द्या.
विनामूल्य एंट्री असते. माझा पुढचा प्रश्न तोच होता की यायचं तर त्याच्यासाठी काही आपल्याकडे एंट्री फी, रजिस्ट्रेशन असं काही आहे का? सो व्हिजिटर्सना रजिस्ट्रेशन करावं लागतं, फक्त हे रजिस्ट्रेशन फ्री असतं. आणि रजिस्ट्रेशन करण्यामागचा ऑब्जेक्टिव्ह पण हाच असतो की जत्रेमध्ये जर थेट तुम्हाला एंट्री मिळू शकेल तिकडे, कारण रांग असते बऱ्याचशा वेळेला. सो रजिस्ट्रेशनची लिंक बहुतेक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो. सो तिकडनं थेट ते वेबसाईटवर जाऊन या जत्रेसाठी रजिस्टर करू शकतात आणि विनामूल्य एंट्री आहे. ओके. कारण जसं तू म्हणालास की 2 दिवसामध्ये 125पेक्षा जास्त यशस्वी लोकांना आणि VIP लोकांना भेटण्याची ही उद्योजकांना मिळणारी मला असं वाटतं खूप महत्वाची संधी आहे. कारण उद्योजकांना ते खूप मोठं चॅलेंज असतं की ते स्वतःचा व्यवसाय करत असतात, ते त्यांच्या एरियामध्ये असतात, पण या लोकांना डायरेक्टली भेटण्याची संधी तशी खूप कमी मिळते. आणि मला असं वाटतं तू तो खूप प्रयत्न करतो, आपल्याकडे त्याला यशही मिळतं. कारण एवढे लोक, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक तिकडे येतात, भेट देतात, स्टॉल धारकांशी बोलतात. म्हणजे मी स्वतःही हे अनुभवलेलं आहे. कारण प्रत्येक स्टॉलवरती हे लोक जातात, त्या उद्योजकाची माहिती घेतात आणि खूप लोकांना मला असं वाटतं, जसं तू म्हणालास की 100 कोटीपेक्षा जास्त उलाढाल या 2 दिवसामध्ये झालेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर हे सगळं होत असताना मला तुझ्याकडनं तुझा एखादा अनुभव ऐकायला आवडेल, अशा एका उद्योजकाचा की ज्यांनी आपल्या बिझनेस क्षेत्रामध्ये सहभाग घेतला होता आणि त्याला खूप फायदा झाला. आता तुझ्याकडे तर अशा असंख्य गोष्टी असणारच आहेत, त्यातली एखादी गोष्ट तुला शेअर करता येईल? कित्येक उदाहरणं देऊ शकतो मी, 1-2 उदाहरणं देतो. सो आपले हे सगळे लक्षवेधी आहेत, त्यांना मी लक्षवेधी म्हणतो. सो आपले एक लक्षवेधी आहेत, त्यांचं वोल्टासचं शोरूम आहे ठाण्यामध्ये. आणि ऑफकोर्स त्यांचं आणखीन एक मोठं शोरूम साताऱ्याला त्यांच्या गावाला सुद्धा आहे. आणि ते 2022 पहिल्यांदा आपल्या जत्रेमध्ये वोल्टासची सगळी उत्पादनं घेऊन सामील झालेले होते, ज्याच्यामध्ये फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, डिशवॉशर्स असतील. आणि त्यांनी 6x2 मीटरचा स्टॉल घेतलेला होता. आणि पहिल्याच त्यांच्या एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांना एकच सिंगल ऑर्डर, प्रचंड मोठी सिंगल ऑर्डर मिळाली. आणि त्याची एका ऑर्डरचीच किंमत साधारणपणे मला असं वाटतं 40 ते 50 लाखांची ती ऑर्डर होती. आणि ते स्वतः म्हणजे आश्चर्यचकित झाले की आमचं दुकान आहे ऑलरेडी, आमचं शोरूम आहे ऑलरेडी, पण म्हणजे जत्रेच्या या 2 दिवसांमध्ये असा एखादा कनेक्ट त्यांना मिळाला ज्याच्याकडनं एवढी मोठी. येस, एक्झॅक्टली. सो सिंगल ऑर्डर मिळाली. प्लस आमच्या कोर टीम मधला एक व्यक्ती आहे जे आपलं सगळं ब्रँडिंग, डिझायनिंगचं काम करतात. ही गॉट कनेक्टेड टू टाटा. सो ही डिरेक्टली गॉट अ व्हेरी बिग अकाउंट अँड व्हेरी गुड प्रोजेक्ट टू वर्क ऑन बिहाफ ऑफ टाटा. त्याच्यानंतर B2C सेक्शन जे असतं, जिकडे खरेदी विक्री होते. आणि काही असे प्रॉडक्ट्स असतात जे आम्हाला पण इच्छा असते की इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स असले पाहिजेत, पण वेगवेगळ्या ग्राहक पेठ पण होत असतात. माहिती असेल तुला की दिवाळीच्या दरम्यान वगैरे त्याहीपेक्षा जास्त सेल त्यांचा 2 दिवसामध्ये झाला होता. सो असे भरपूर वेगळे अनुभव मी सांगू शकतो, म्हणजे असंख्य आहेत. आणि मला या प्रश्नाच्या निमित्ताने परत एकदा प्रकर्षाने मला सांगावंसं वाटतं की या जत्रेच्या माध्यमातून MSMEs, ज्याला परत आपण लघु उद्योग म्हणतो, त्याचा संदेश, त्यांच्याबद्दलचा संदेश हा आपल्या पिढीपर्यंत, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे. बरोबर. आता काय आहे हा संदेश? मला असं वाटतं की MSMEs आर अनसंग हिरोज. म्हणजे MSMEsचं जे योगदान आहे, त्यांचं जे सिग्निफिकन्स जे आहे, तो बऱ्याचशा वेळेला दुर्लक्षित आहे. पण MSMEsचं जर मी काही स्टॅटिस्टिक्स सांगितल्या तर बहुतेक आपल्याला माहीत असेल नसेल मला माहिती नाही, पण ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. नंबर 1, व्हॉट इज MSMEs? मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. म्हणजेच जर एखाद्या व्यावसायिकाचा वार्षिक उलाढाल 5 कोटीपर्यंत असेल तर तो मायक्रो गणला जातो. तो 5 कोटींपासून 50 कोटीपर्यंत असेल तर तो स्मॉल गणला जातो. आणि 50 ते 250 कोटी जर त्याचं उलाढाल असेल तर दॅट इज मिड साईज बिझनेस. आता हे MSMEs जे आहे त्यांची औपचारिक ऑफिशियल रजिस्टर्ड जी संख्या आहे भारतामध्ये ती साधारण 6 कोटी आहेत. म्हणजे 6 कोटी MSMEs आज भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत. अनऑफिशियली ज्यांचा लेखाजोखा नाही किंवा ज्यांचं काही रजिस्ट्रेशन नाहीये ती संख्या वेगळी, ती पण काही कोटीमध्ये असेल, पण आपण रजिस्टर्ड आकडा पकडूया. या 6 कोटी MSMEs द्वारे आज 20 करोडपेक्षा जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट निर्माण होते. म्हणजे एम्प्लॉयमेंट हा जो भारतामध्ये सगळ्यात मोठा, कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो मोठा
प्रश्न असतो, जे खूप मोठा एक चॅलेंज असतो. 20 करोड इज अ व्हेरी बिग नंबर. ऑफकोर्स एवढ्या सबस्टॅन्टिव्ह नंबर ऑफ लोकांना रोजगार उपलब्ध होतो MSMEsमुळे. आज GDP मध्ये आपल्या भारताच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये 35% पेक्षा जास्त योगदान हे MSMEsचं होतं. 40% पेक्षा जास्त एम्प्लॉयमेंट, मगाशी जसं मी सांगितलं रोजगार, ते MSMEsद्वारे होतं. 37% जास्त एक्सपोर्ट जो होतो तो MSMEsद्वारे होतो. नाउ दिस काइंड ऑफ सिग्निफिकन्स MSMEs हॅव. पण आजही लघु उद्योजक म्हणून त्याला जे रेकग्निशन मिळायला पाहिजे, त्याला एक मान सन्मान मिळायला पाहिजे, त्याला जो एक रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, त्याला एक जो सिग्निफिकन्स मिळायला पाहिजे, तो मिळत नाही. आपल्याला जेव्हा आपण म्हणतो यशस्वी उद्योजक, आपल्याला दिसतात अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, हीच नावं दिसतात. पण एखादा व्यावसायिक, एखादा उद्योजक जो मे बी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे, जो स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः काहीतरी स्वतःचा एक व्यवसाय करतोय, आणि मे बी त्याचं वार्षिक उलाढाल मे बी 50 लाख असेल, 1 कोटी असेल, 2 कोटी असेल, पण ॲक्च्युली ही इज ऑल्सो डुईंग अ गुड जॉब. तो एक चांगलं आयुष्य पण जगतो, तो लोकांसाठी एम्प्लॉयमेंट पण निर्माण करतोय, तो भारताच्या आर्थिक जडणघडणीमध्ये, विकासामध्ये मे बी खारीचं योगदान सुद्धा करतोय. आणि हे जे MSMEचं योगदान आहे हे जत्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं. यामध्ये आणखीन एक स्टॅटिस्टिक्स मी सांगतो. जे 6 करोड मगाशी जे मी MSMEs सांगितले, त्याच्यातले 99% MSMEs हे मायक्रो MSMEs आहेत, ज्यांचे 5 कोटीपेक्षा कमी आर्थिक उलाढाल आहे. 0.9% हे स्मॉल एंटरप्रेन्योर्स आहेत, आणि 0.1% आर मिड साईज. सो यू कॅन सी की किती मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो लेवलचे उद्योजक आहेत, आणि ते आपापल्या परीने भारताच्या इकॉनॉमीला ग्रो करण्यासाठी हेल्प करतात. आज आपण म्हणतो की भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने चाललेला आहे. आय थिंक त्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा बॅकबोन जो आहे तो MSMEs आहे. आणि ह्या जत्रा हे एक असं व्यासपीठ आहे की या अनसंग हिरोजना, त्यांच्या योगदानाला आपण साजरं करावं, ह्या हेतूने हा कार्यक्रम आपण करतोय. सो यावेळेला इनफॅक्ट जत्रेमध्ये मी स्पेशली एक वॉल ऑफ प्राईड अशी एक भिंत उभी करतोय आपण, की जो कोणी व्यक्ती येईल त्याला, आणि जर तो MSME असेल, तो उद्योजक असेल, त्याला ती भिंत बघून स्वतःबद्दल अभिमान वाटेल की मी या समुदायाला बिलॉंग करतो. बरोबर, मी सुद्धा भारताच्या आर्थिक जडणघडणीमध्ये योगदान करतोय, अँड आय वॉन्ट देम टू फील दॅट प्राऊड. आणि आम्ही एक इनॉग्रेशन सेरेमनीला आम्ही 10 लघु उद्योजक जे आपल्या परिवारातले आहेत, लक्षवेधी परिवारातले आहेत, त्यांना आम्ही निवडतो, आणि त्यांना सुद्धा आपण स्पेशल एक लक्षवेध अवॉर्ड देतो त्यांच्या कामगिरीसाठी. सो मी त्याला म्हणतो की हा लघु उद्योजकांचा एक महासन्मान आहे, कारण लघु उद्योजकांचं पण कामगिरी जी आहे ती रेकग्नाइज व्हायला पाहिजे. सो दॅट इज अबाउट MSMEs. नाही, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला खरंच हे जाणवतं की जेव्हा उद्योजक म्हटलं जातं तर बऱ्याचदा आपण विचारतो काय करता तुम्ही, तर ते जे उत्तर येतं ना, हा काही नाही आहे, चालू आहे, धंदा करतो किंवा व्यवसायाला सुरुवात केली आहे. पण जेव्हा हे वॉल ऑफ प्राईड मी जे आता ऐकलंय, ती खरंच त्या उद्योजकांसाठी खूप मोठी गोष्ट होणार आहे, कारण ह्याची जाणीव त्यांना होणं फार महत्वाचं असतं. प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी करतच असतो, त्याला पुढे जायचंच असतं, पण त्या सगळ्यांना एकत्र आणून ते व्यासपीठ देणं, ती दिशा दाखवणं, असं तू म्हणालास की दीपस्तंभासारखं काम लक्षवेध करत आहे. आणि हा दीपस्तंभ त्यांना त्यांच्या काय म्हणतो आपण की बरोबर दिशा दाखवत असतं की तुम्हाला कुठे जायचंय, आणि ते दिशा दाखवण्याचं काम आपण या बिझनेस जत्रेतनं पण करतो. आणि उद्योजकांसाठी, म्हणजे पुन्हा मी त्याच विषयावरती येते की MSME साठी हा खूप महत्वाचा एक सोहळा असू शकतो, कारण त्या प्रत्येकाला जाणीव करून देणं की तुम्ही मॅटर करता, तुम्ही जे काम करता, तुमचं जे योगदान आहे उद्योगाच्या मार्फत तुमच्या जे देता आहात, ते खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा हे सगळं होतं, आता तू कॉन्फरन्सेस पण म्हणालास की त्या मार्फत ज्ञानार्जन आपण करत असतो. सो त्याच्याबद्दल काहीतरी सांग ना, म्हणजे नक्की काय होतं या कॉन्फरन्समध्ये, आणि उद्योजकांना स्पेसिफिकली MSMEsना याच्यातनं काय आपण देत असतो. सो MSMEs ऑफकोर्स खूप मोठं योगदान करतायत, पण त्यांच्यासमोर चॅलेंजेस पण तेवढेच आहेत, त्यांच्यासमोर आव्हानं पण तेवढी आहेत. एखादा पर्टिक्युलर एंटरप्रेन्योर जो असतो, जो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, त्याच्याकडे त्याच्या पर्टिक्युलर क्षेत्राचं ज्ञान, कौशल्य, अनुभव, एक्सपर्टीज असतो. सो फॉर एक्झाम्पल की एखादा व्यक्ती जो चांगला सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर आहे, ज्याला एक खूप चांगली वेबसाईट बनवता येते, ज्याच्याकडे IT
टेक्निकल स्किल आहे, अनुभव आहे. सो तो अल्टिमेटली विचार करतो, अरे वा मला हे सगळं येतं, तर आपण एक काम करूया, आपण स्वतःचा सॉफ्टवेअर बिझनेस करूया, स्वतःचा एक IT क्षेत्रातला बिझनेस करूया. सांगायचा मुद्दा हा की त्याच्याकडे त्याच्या व्यवसायाचं तांत्रिक ज्ञान असतं, पण त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याचं फायनान्स मॅनेजमेंट कसं करायचं, अकाउंटिंग कसं करायचं, पीपल मॅनेजमेंट कसं करायचं, रिक्रुटमेंट कसं करायचं, एक ऑर्गनायझेशन बिल्ड कशी करायची, असे जे वेगळे वेगळे व्यवसायाला अनुसरून जे फंक्शन्स असतात त्याच्याबद्दलचं त्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता असते, किंवा असं ऑफिशियल ट्रेनिंग किंवा त्याचं ज्ञान घेतलेलं नाही मिळत, कुठे मिळतही नाही. ऍब्सोल्युटली. सो हे जे सगळे त्यांना भेडसावणारे जे चॅलेंजेस आहेत किंवा त्यांच्यासमोर ज्या काही संधी आहेत, त्या संधींवर ते स्वार कसे होऊ शकतात, हे प्रॉब्लेम्सवर ते मात कसे करू शकतात, यासाठी त्या क्षेत्रातले मान्यवर, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ किंवा त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी यश मिळवलेलं आहे असे प्रतियश उद्योजक, अशांना आपण बोलवतो तिकडे. ओके. आणि ते एकदम दिलखुलासपणे, एकदम परत एकदा खूप पॉझिटिव्ह आणि मोकळ्या अशा वातावरणामध्ये उद्योजकांबरोबर थेट संवाद साधतात. मग मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या आतापर्यंत बिझनेस जत्रामध्ये दिग्गज मंडळी येऊन गेलेले आहेत आणि सगळ्या उद्योजकांबरोबर अगदी छान अशा सिंपल मराठी भाषेमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सो यामध्ये दीपक घैसास सर, अत्यंत आय कॉल हिम लिजंड, म्हणजे इज अ स्टॉलवर्ट. ते आपल्या जत्रेला येऊन त्यांनी संपूर्ण आयडिया ते IPO पर्यंतचा प्रवासाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. यावेळेला आपल्या कार्यक्रमाला अच्युत गोडबोले सर येणार आहेत. सो ही इज गोइंग टू टॉक अबाउट AI अँड हाऊ AI इज गोइंग टू चेंज द बिझनेसेस इन द फ्युचर, आणि कशा प्रकारे भविष्यामध्ये नवीन संधी असतील ज्या उद्योजकांनी कॅपिटलाइज करायला पाहिजे. सो असे दिग्गज मंडळी या आपल्या कार्यक्रमाला येतात. फायनान्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, फायनान्स मॅनेजमेंटसाठी काही बँका सुद्धा सहभागी होतात. अजून मला पर्टिक्युलरली सांगायला आवडेल की लघु उद्योजकांसाठी गव्हर्नमेंटच्या पण काही स्कीम्स आहेत. मग ते MSME द्वारे असतील, NSIC द्वारे असतील, MIDC द्वारे असतील, ज्या शासकीय संस्था आहेत आणि त्यांना सुद्धा उद्योजकांपर्यंत पोचायचं असतं. बरोबर. परत त्यांच्याकडे स्कीम्स आहेत, त्यांच्याकडे त्यांना लाभार्थी क्रिएट करायचे आहेत, पण ते लाभार्थींपर्यंत पोचता येत नाही त्यांना. सो अशा सगळ्या सरकारी संघटनांना सुद्धा आपण आमंत्रित करतो की तुमच्या स्कीम्स तुम्ही इकडे आपल्या उद्योजकांसमोर मांडा. ओके, म्हणजे त्यांचंही ह्याच्यामध्ये सहभाग असतो. येस, ॲब्सोल्युटली. बऱ्याचशा शासकीय किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या MSMEs साठी आहेत त्या सहभागी होतात. यामध्ये मी प्रकर्षाने सांगू इच्छितो MIDC, MSME, NSIC ह्या ज्या संघटना आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी येतात 2 दिवस तिकडे. ते लोकांशी संवाद साधतात, त्याच्यानंतर ते त्यांचे कॉन्टॅक्ट तिकडे एक्सचेंज करतात. मग लोक त्यांना नंतर जाऊन त्यांना ऑफिसमध्ये भेटतात सुद्धा. सो हे सुद्धा यावेळेला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण करतोय की नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं SME साठी एक प्लॅटफॉर्म आहे ज्याला म्हणतात NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज एमर्ज. सो एखादा लघु उद्योग ज्याला मोठ्या प्रमाणात भांडवल उभं करायचं आहे, ज्याला आपला व्यवसाय स्केल करायचा आहे आणि ज्याला कॅपिटल मार्केटमधून फायनान्स उभा करायचा आहे, त्यांच्यासाठी हे NSEचा एक प्लॅटफॉर्म आहे. सो यावेळेला NSE सुद्धा आपल्या जत्रेमध्ये सहभागी होते. याच्या आधी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मने सुद्धा सहभाग घेतला होता. सो ही जत्रा अशी आहे की जिकडे लघुउद्योजक पण येतात, गव्हर्नमेंटच्या संस्था पण येतात, बँका पण येतात, वेगवेगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रातले उच्च पदावर कार्यरत मंडळी सुद्धा येतात. सो इट इज अ फॅन्टॅस्टिक ब्लेंड अगेन की ज्यामध्ये ती जत्रेचं स्पिरिट इंटॅक्ट आहे आणि त्याचबरोबर हा कॉर्पोरेट आणि एंटरप्रेन्योरियल आउटलुक आहे. सो इट्स एक वेगळा अनुभव असतो. आणि आम्ही सगळी जण जे आयोजक मंडळी आहोत ना, म्हणजे आम्ही एक थ्रिलिंग असा अनुभव घेतो. म्हणजे तो जत्रा 2 दिवसाची असते, पण आम्ही 4 महिने पूर्णपणे भिडलेलो असतो त्याच्या आयोजनासाठी. आणि 2 दिवस तर म्हणजे आमच्यासाठी ते मंतरलेले अद्भुत अमेझिंग असे असतात. इकडे अजून एक प्रकर्षाने मी गोष्ट सांगू इच्छितो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार सुद्धा मानू इच्छितो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना सुद्धा पुढे येतात. ज्या इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहेत, ज्या बिझनेस क्लब्स आहेत, जे अशा संस्था ज्या सुद्धा MSME साठी काम करतात. सो इकडे मला प्रकर्षाने काही संस्थांचं नाव घ्यावं असं वाटतं, कारण त्यांचा सपोर्ट, त्यांचं प्रोत्साहन हे खूप महत्त्वाचं आहे. सो ज्यामध्ये मी उद्योजक नावाचा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे, त्याचे स्वप्नील दलाल. त्याच्यानंतर महाराष्ट्र बिझनेस क्लब, एक हा सुद्धा मुंबई ठाण्यामध्ये असलेला एक बिझनेस क्लब आहे, ज्याचे 500पेक्षा जास्त मेंबर्स आहेत. ते एकदम सक्रियरित्या आपल्या जत्रेमध्ये सहभागी होतात. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट
ज्याचे प्रचंड मोठ्या संख्येने चॅप्टर्स महाराष्ट्रभर आहेत, काही हजारांमध्ये त्यांचे मेंबर्स आहेत. यावेळेला सॅटर्डे क्लबने अत्यंत ओपनली या आपल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वपूर्ण संघटना आहे ज्यांचं नाव आहे मराठा उद्योजक लॉबी. आणि ही मराठा समाजातील उद्योजकांची ही एक लॉबी आहे, ही एक संघटना आहे ज्याचे महाराष्ट्रभर 4 लाखपेक्षा जास्त मेंबर्स आहेत. आणि मला मध्यंतरी त्यांनी त्यांच्या उद्योजकांना, त्यांच्या मंडळींना मार्गदर्शन करायला बोलवलेलं होतं आणि आय वॉज अमेज्ड द वे दे आर वर्किंग फॉर मराठा एंटरप्रेन्युअर्स. यावेळेला मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही सुद्धा जत्रेला पाठिंबा द्या आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. इनफॅक्ट यावेळेला कॉन्फरन्समध्ये एक पर्टिक्युलरली मराठा समाजातल्या उद्योजकांवर एक परिसंवाद होणार आहे. अरे वा, असा एक वेगळा विषय. त्यानंतर एक BSS नावाची एक संघटना आहे जी परत एका ग्रुप ऑफ एंटरप्रेन्युअर्ससाठी काम करते. त्यानंतर इंडस्ट्रीयल असोसिएशनमध्ये ठाणे स्मॉल स्केल्स इंडस्ट्रीयल असोसिएशन, टीसा, ठाण्यातली एकदम प्रॉमिनंट स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल असोसिएशन आहे. ते खूप आम्हाला स्ट्रॉंगली सपोर्ट करतात, ओपनली सपोर्ट करतात. त्याच्यातले निनाद जयवंत सरांचं स्पेशली मी इकडे आभार मानू इच्छितो. सो अशा वेगवेगळ्या संघटना पुढे सरसावतात आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते मदत करत असतात. आमचे लक्षवेधी परिवारातले साधारण 40 ते 50 उद्योजक 3 ते 4 महिने वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला हेल्प करत असतात. मग ते स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी असेल, एक्झिबिटर ऑनबोर्डिंगसाठी असेल, कुठल्या ना कुठल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असेल. आणि प्रत्येक उद्योजक या कार्यक्रमामध्ये जो सहभागी होतो आयोजन करण्यासाठी, ज्याला आम्ही सहआयोजक म्हणतो, आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर म्हणतो, हे एकदम निस्वार्थपणे फक्त या मिशनसाठी काम करतात की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रत्येक उद्योजकाला त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये प्रगतीच्या संधी मिळाव्या. आणि त्यामुळे एक अमेझिंग अद्भुत असा अनुभव आम्हाला तिकडे अनुभवता येतो. सो परत एकदा मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, 3 आणि 4 जानेवारी 2025 टिपटॉप प्लाझा ठाणे, बिझनेस जत्रा 2025, उद्योजकांची एकजूट, संधींची लयलूट. नक्कीच. आता तू हे सगळं म्हणालाच आहेस की एवढे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे सहभागी असतात, उद्योजक आहेत, कॉर्पोरेट मधली दिग्गज मंडळी आहेत, या सगळ्या संस्था आहेत, लघु उद्योजक आहेत, B2B आहे, B2C आहे, हे तर सगळे आहेतच. यांना आपण त्या प्रेरणा म्हणून येतात किंवा प्रत्येकासाठी काही ना काहीतरी तिकडे होतं. आता ह्याच्यातनं मला तुला एक वेगळं असं विचारायचं आहे की अजूनही बरेच लोक अशी आहेत, बरीच मंडळी अशी आहेत की ज्यांना काहीतरी सुरू करायचं आहे, ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पण नक्की कळत नाही. तर त्या लोकांना बिझनेस जत्रामधनं काय त्यांना मिळणार आहे, म्हणजे तिथे हा एक वेगळा विषय. पण मला माहिती आहे की बऱ्याचदा, म्हणजे बहुतेक मागच्याच वर्षी माझी एक मैत्रीण आली होती आणि जी स्वतः ती काहीच करत नव्हती, घरी असायची ती, तर तिला म्हटलं ये तू, आणि तिने ते सगळं वातावरण बघितलं, अनुभवलं आणि ती इतकी तिला प्रेरणा मिळाली आणि तिने या स्वतःचा एक छोटा ब्रँड सुरू केलेला आहे आणि ऑनलाईन तिने तो सुरू केलाय. तिने आपले वर्कशॉप्स अटेंड केले आणि आता ती खूप छान त्याच्यामध्ये काम करते. तर मला त्या लोकांना सुद्धा इन्व्हाइट करायचं आहे आणि त्यांना काय संधी मिळणार आहे हे तुझ्याकडनं मला थँक्यू. पहिलं तर तू हा प्रश्न विचारलास, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की हा बाबा हा व्यावसायिकांचा कार्यक्रम आहे, तर मग आणि सर मी बिझनेस करत नसेन किंवा मला बिझनेस स्वतःचा सुरू करायचं तर मी इकडे यायला पाहिजे का? तो पहिलं तर बिझनेस जत्रा हा एक अनुभव आहे आणि या अनुभवामध्ये फक्त ट्रान्झॅक्शन नाही आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. सो एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीला पूर्णपणे ब्लँक स्लेट आहे, कोरी पाटी आहे, त्याला बिझनेस किंवा या पूर्ण व्यवसाय जगताचं काहीच त्याला अनुभव नाही आहे, तो फक्त त्या बिझनेस जत्रेच्या माहोलमध्ये आला, सगळ्यात आधी त्याला 125 पेक्षा जास्त व्यवसाय तिकडे प्रत्यक्ष बघता येतात, त्यांचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस बघता येतात. त्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसच्या मागे जे उद्योजक आहेत त्यांच्याशी डायरेक्ट थेट संपर्क करता येतो आणि कळत न कळत त्याच्यातून भरपूर इन्साइट्स मिळतात. बरोबर. नंबर 1. नंबर 2, 4थ्या माळ्यावर कॉन्फरन्सेस आहेत, वेगवेगळ्या विषयावर परत मार्गदर्शन होत आहे. सो इफ यू डेडिकेट युअर सेल्फ फॉर 2 days किंवा मला 2 दिवस जायचं आहे या जत्रेच्या पूर्ण या माहोलमध्ये रममाण व्हायचं आहे, ॲट द एंड ऑफ द 2 days मी गॅरंटीने सांगू शकतो, जसं तू ऑलरेडी तुझ्या मैत्रिणीबद्दल सांगितलं, की यू विल बी विथ फुल ऑफ इन्साइट्स. आणि नेहमी असंच होतं की जत्रा झाल्यानंतर आम्हाला एवढे मेसेजेस येतात, आम्हाला एवढे फोन येतात
आणि वेगवेगळे अनुभव असतात. आता हा आणि बऱ्याचशा वेळेला काही गोष्टी घडतात ज्या आमच्यापर्यंत पोहोचतच नाही, जसं तर तुझ्या मैत्रिणीबद्दल सांगितलं. आणखीन एक पर्टिक्युलर गोष्ट मी इकडे मेन्शन करू इच्छितो की आम्ही पर्टिक्युलरली बिझनेस जत्रेला काही बी स्कूल्सना पर्टिक्युलरली आमंत्रित करतो. बी स्कूल्स म्हणजे जे MBA कॉलेजेस जे असतात त्यांच्या विद्यार्थ्यांना आम्ही स्पेशली इन्व्हाइट करतो की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणून जत्रेमध्ये बोलवा. कारण ही मुलं MBA करत असताना जे शिकत असतात ते थिअरिटिकल त्यांना सब्जेक्ट समजत असतात. मग मॅनेजमेंट असेल, मार्केटिंग असेल, ऑपरेशन्स असेल, वेगवेगळ्या गोष्टी, पण त्याचा कॉन्टेक्स्ट त्यांना माहीत नसतो. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इकडे बोलवा, या जत्रेमध्ये बोलवा, त्यांना ॲक्च्युली बिझनेस वर्ल्ड काय आहे हे बघू दे प्रत्यक्ष. गेल्या वर्षी एक साधारण आय थिंक 2 कॉलेजेसची मुलं आलेली होती. काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे जे प्राध्यापक असतात ते आपल्या मुलांना तर स्वतःहून घेऊन येतात तिकडे, आणि तिकडे जत्रेला आल्यावर मला भेटतात पण की मी असं माझ्या मुलांना 25 मुलांना घेऊन आलो आहे, 50 मुलांना घेऊन आलो आहे, फोटो वगैरे पण काढतात, आणि इट इज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. सो त्यामुळे ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, ज्याच्या मनामध्ये मे बी पुसटशी कल्पना आहे पण नक्की काय कळत नाही आहे काय करू, किंवा ज्याच्या मनात पूर्ण ब्लँक आहे, मला काहीच समजत नाही काय, जस्ट कम टू बिझनेस जत्रा, गिव्ह युअर सेल्फ दोज 2 days अँड आय विल गॅरंटी की त्या मंतरलेल्या 2 दिवसांमध्ये त्यांना जबरदस्त इन्साइट्स मिळतील. म्हणजे मला आता तेच सांगायचं सगळ्यांना की ही जत्रा फक्त उद्योजकांसाठी, लघु उद्योजकांसाठी, किंवा मी काहीतरी मिळवलंय आणि मी सहभागी होतोय यांच्यासाठी नसून ही प्रत्येकासाठी आहे की ज्याला अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगायचं आहे. कारण मला तेच वाटतं की ते आपलं मिशन आहे आणि जे पूर्ण करण्यासाठी आपण या सगळ्या लोकांसोबत आहोत. ज्यांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगायचं आहे त्यांनी बिझनेस जत्रा 2025 3 आणि 4 जानेवारीला टिपटॉप प्लाझा इथे नक्की भेट द्या, आणि हे मंतरलेले जे दिवस तुम्ही अनुभवताय तुमच्यासोबत सगळ्यांनी अनुभवावेत अशी मी पण एक त्याच्यामध्ये शुभेच्छा देते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा सगळ्यांना तेच सांगू की फक्त लघु उद्योजक, बिझनेसमन ह्यांच्यासाठी नसून ही आपली जत्रा आहे, आपल्या गावची, आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे हे. तर इथे प्रत्येकाने सहभागी व्हावं असं आपण सांगूया. कारण हे जे तू आता म्हणालास की हे फक्त आणि फक्त लघु उद्योजकांसाठी नसून ही प्रत्येकासाठी असं वॉल ऑफ प्राईड हे प्रत्येकाचं आहे. कारण तो उद्योजक जेव्हा व्यवसाय करतो त्याच्या मागे त्याची पूर्ण फॅमिली असते, जी फॅमिली सपोर्ट करते, म्हणून तो उद्योजक त्या यशावरती जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्याचं यश जर तुम्हाला सेलिब्रेट करायचं आहे तर तुम्ही बिझनेस जत्रामध्ये नक्की या असं माझं मत आहे. येस. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे जे आपले सगळे फॉलोअर्स आहेत, सगळे जे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्याशी माझा असा कधी योग नव्हता आला संवाद साधायचा. आमचं 1.5 वर्षापासून यूट्यूब चॅनल चालू आहे आणि 30,000 सबस्क्रायबर आहेत, पण त्यांच्याबरोबर थेट कधी मला संवाद साधता आला नव्हता. या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही आज लक्षवेधच्या या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहात, पण आता तुम्ही फक्त सबस्क्रायबर बनून राहू नका, तुम्ही लक्षवेधी परिवाराचे सदस्य सुद्धा व्हा. आणि या जत्रेमध्ये येऊन प्रत्यक्ष लक्षवेध आणि बिझनेस जत्राचा तुम्ही अनुभव घ्या, आणि त्यानंतरचं तुमचं नातं लक्षवेध बरोबरचं ते कायमचं राहील, टिकून राहील. सो हे मी सगळ्या आपल्या सबस्क्रायबर्सना हा संदेश देऊ इच्छितो. आणि थँक्यू तुलासुद्धा, तू एवढं वेळ काढून पर्टिक्युलरली हा पॉडकास्ट कंडक्ट करतेस आणि गप्पा मारतोय आपण ॲक्च्युली जत्रेबद्दल, आणि या गप्पांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जत्रा आपण पोहोचवतो आहोत. सो थँक्स टू यू ऑल्सो. आणि 3 आणि 4 जानेवारी बिझनेस जत्रा टिपटॉप प्लाझा सगळ्यांनी नक्की. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, तुला मजा आली. थँक्यू. मला पण.